आता जम्पिंग दोन दोन उमेदवार तुम्हीच समजून घ्या, तुम्हीच समजून घ्या, दोन दोन जम्पिंग उमेदवार द्यायची वेळ येते समोरच्या पक्षावरती. तुम्हाला बरोबर वाटतं का? कारण आम्हाला जम्पिंग उमेदवाराचा अनुभव अतिशय चुकीचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही बोललो का तुम्ही गावातल्या स्थानिक नेतृत्व कोणच नाहीये का? स्थानिक नेतृत्व कोणी करू शकत नाही. अशी दुर्दशा झाली, इतकी दुर्दशा झाली पक्षाची. त्यामुळे असं मी म्हणेन की त्याच्या बाबतीत माझं ते विचार आहेत की जम्पिंग उमेदवाराला तुम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी देता त्या जम्पिंग उमेदवाराला कधी तुमच्याविषयी प्रेम नसतं, तो त्याचा स्वार्थ साधत असतो आणि करत होतो. हीच परिस्थिती त्यांच्या तिकडे पण आरक्षण त्याच प्रकारचं पडलेलं आहे. तिथे त्यांनी नशीब वाजवायला काय हरकत आहे? त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थाने उमेदवार नाहीये. आपण बघितलं 18 नंबर मध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता अशीच परिस्थिती सेम आहे. एक ओपन कॅटेगरी आहे आणि एक एससी कॅटेगरी महिला आरक्षित आहेत. आणि ज्या महिला आमच्या या वार्डामध्ये तिथून जम्प होऊन आलेल्या त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभं राहू शकतात ना? काय हरकत आहे? तिथल्या स्थानिक नेतृत्वाला वाव मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांचं गाव काय म्हणतं का एक गाव एक प्रतिष्ठा एक नेतृत्व एक अशा प्रकारचे नारे काही मंदिरामध्ये त्या लोकांनी लावलेले आहेत प्रफुल्लजी मोरे यांच्यासाठी. मग धारवे सुद्धा त्या ठिकाणचेच आहेत. मग त्यांनी सुद्धा त्यांचं नशीब त्या ठिकाणी आजमावायला काय हरकत आहे? अशी त्यांची कोणती अडचण आहे? अशी कोणती अडचण आहे की त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही? त्या जम्पिंग होऊन इकडे दुसऱ्या पहाडामध्ये येतात. हा नक्कीच विचार करण्यासारखा विषय. त्यांना हे सांगेल की या कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्येच मी राहतो आणि या बदलापूर शहरातच माझा जन्म झालेला आहे आणि आम्ही इथले स्थानिकच आहोत. खऱ्या अर्थाने या शिरगाव परिसरामध्ये 4 वर्षापासून मी प्रामाणिकपणे काम करत आहे. इथले जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं त्या ठिकाणी मी काम करत आहे. या विभागातील जे माजी नगरसेवक आहेत त्यांना आमच्यावरती बोलण्याचा अधिकार कोणी दिला? यांच्या बाजूला यांचे जे वडोलीवरनं आलेले जे नेते आहेत यांच्या जर बघाल तर यांच्याच घरातले 7 ते 8 उमेदवार यांच्याच घरातले आहेत. या बदलापूर शहरात तुम्हाला सर्वांना माहिती आहे का ठिकठिकाणी त्यांच्याच घरातले उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग यांच्याकडे त्या ठिकाणी स्थानिक उमेदवार नाही आहेत का? मला त्याच्यावरती बोलायचं नाहीये. लोकशाहीमध्ये कोणीही कुठेही उभा राहू शकतो. खऱ्या अर्थाने इथल्या जे माजी नगरसेवक आहेत त्यांना कायद्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना काही माहिती नाहीये आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम करत आहोत इथल्या लोकांचे जे प्रश्न सोडवत आहोत ते बघता असं आम्हाला वाटतोय की त्यांनी माझा कुठेतरी धसका घेतलेला आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकत चाललेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या नेत्यांनी या शिरगाव परिसरामध्ये आता झालेल्या सभेमध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी भाषणामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की या ठिकाणी हात पाय छाटले जातील अशी त्यांनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली. पण खऱ्या अर्थाने बदलापूर शहरामध्ये अनेक पत्रकार असतील त्यांना देखील यांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. तुम्हाला पण माहिती आहे की गेल्या वर्षी एका महिला पत्रकाराला त्या ठिकाणी जातीवाचक अशी शिवीगाळ देखील केलेली आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत यांच्या नेत्यांवरती गंभीर असे अनेक गुन्हे देखील त्या ठिकाणी दाखल देखील झालेले आहेत. म्हणून ह्या बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना जनतेला माहिती आहे की या बदलापूर शहराचे विकास कामे आणि ह्या जनतेचे जर प्रश्न कोणी सोडवले असतील तर ते आमदार किसन कथोरे साहेबांनी सोडवलेले आहेत. इथले जे माजी नगरसेवक आहेत त्या शिरगाव परिसरातले हे विकास कामावरती मुळात बोलतच नाहीयेत. त्यांनी फक्त एकच त्यांनी त्या ठिकाणी अजेंडा लावलेला आहे जम्पिंग. मग तुम्ही त्या दिवशी ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी फक्त तुम्ही तुमच्या वडवलीतल्या नेत्याला फक्त जम्पिंग दाखवण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं होतं का? या विभागामध्ये विकास कामावर ते कधी बोललेच नाहीये. खऱ्या अर्थाने ह्या शिरगाव परिसरामध्ये जे विकास कामं आहेत ते माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत. या विभागातले रस्ते असतील, नाले असतील, या विभागातले गटारे असतील, लोकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम माननीय आमदार किसन कथोरे साहेबांनी त्या ठिकाणी केलेले आहे. या विभागामध्ये विकास कामाला जर गती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय आमदार किसन कथोरे साहेबांनी. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि या शिरगाव परिसरात देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल. इथल्या या लोकांना जो इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या माजी नगरसेवकांनी जो दिलेला त्रास आहे हे लोकांच्या लक्षात आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथली जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
अजून एक मुद्दा, जर तुम्ही या शिरगाव परिसरामध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचा मालकी हक्काचं घर जर घेतलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींची, इथले जे नगरसेवक आहेत, तुम्हाला त्यांचीच नेट आणि त्यांचीच केबल त्या ठिकाणी घ्यायला लागते. तिथं जर एखाद्या व्यक्तीने जर डिश लावायचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला मारहाण केली जाते. इतकं दहशतीचं वातावरण ह्या शिरगाव परिसरामध्ये आहे. या विभागामध्ये अनेक मोठे मोठे सोसायटी आहेत. तिथले जी जनता आहे ते प्रामाणिकपणे टॅक्स त्या ठिकाणी भरतात. ही कामं त्यांचीच आहेत का? डिश म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही लाईन नेटचं वगैरे म्हणताय? हो, हे इथले लोकप्रतिनिधी आहेत, इतर जे नगरसेवक आहे, हा त्यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला नेट आणि केबल घ्यायला लागेल. अन्यथा दुसरा जर कोणाचा इथं नेट किंवा केबल लाईन घ्यायचं जर ठरवलं तर त्या ठिकाणी थांबवलं जातं. आणि वस्तुस्थिती आहे, इथल्या जनतेला देखील ते माहिती आहे. या विभागामधले लोक प्रामाणिकपणे नगरपालिकेमध्ये टॅक्स भरत असताना कचऱ्याचे जे कचरा उचलण्याचे वर्षाचे जे 365 रुपये आहेत, म्हणजे दिवसाला 1 रुपया असं प्रत्येकी घरातून असे घनकचरा उचलण्याचे जे पैसे दिले जातात ते त्याच्यावरती नगरपालिका ठिकठिकाणी विभागामध्ये तिथले ठेकेदार नेमतात आणि त्या ठेकेदारांना त्या विभागातला कचरा उचलण्यासाठी नगरपालिका पैसे देत असते. पण या शिरगाव परिसरामध्ये अनेक मोठ्या सोसायटी आहेत. त्या सोसायट्यांमधून बेकायदेशीररित्या इथले ठेकेदार पैसे घेतात. आता हे ठेकेदार कोणाच्या बोलण्याने या विभागातून हे कचरा उचलण्याचे पैसे घेतात याची देखील चौकशी त्या ठिकाणी होणार आहे. आम्ही या संदर्भात मुख्य अधिकारी मारुती गायकवाड साहेब यांच्याकडे देखील आम्ही इथल्या सर्व विभागातील सर्व लोकांना घेऊन एक मोर्चाच काढणार आहोत का हे जे बेकायदेशीररित्या इथून जे पैसे घेतले जातात त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही एक तो धडक मोर्चा देखील त्या ठिकाणी नगरपालिकेवरती काढणार आहोत. आणि ह्यांना पाठीशी कोण घालतोय, हे कोणाच्या बोलण्यावरती हे पैसे घेतात तर त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही नगरपालिकेवरती मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत. या विभागातले अनेक वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित होते, याच्यावरती इथल्या लोकप्रतिनिधींनी कधीच बोलले नाहीयेत. त्यांनी फक्त लोकांना खोटे आश्वासनं आणि लोकांना फक्त त्या ठिकाणी त्रास देण्याचंच काम केलेलं आहे. आणि इथल्या जनतेला सर्वांना माहिती आहे का या विभागामध्ये विकास कामं कोणी केलेली आहेत आणि त्रास कोणी द्यायचं काम केलेलं आहे. तर निश्चितपणाने येणाऱ्या या आगामी निवडणुकीमध्ये इथली जनता, इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी दिलेला जो त्रास आहे त्या त्रासाचं उत्तर ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना देतील. आणि निश्चितपणाने पुन्हा एकदा सांगतो, या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न का या विभागामध्ये अनेक वर्षापासून सर्वात मोठा जो प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा. त्या संदर्भात या विभागातील माजी नगरसेवकाने कधीच या संदर्भात ठोस पाऊल उचलला नाही. या बदलापूर शहरामध्ये 7 पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्या, त्याच्यातली 1 पाण्याची टाकी आज खऱ्या अर्थाने गडगेनगर येथे उभारण्यात आली. अनेक वर्षापासून जो होणारा या विभागामध्ये सर्वात मोठा जो पाण्याचा कमतरता होती ते आता काही महिन्यातच ही कमतरता त्या ठिकाणी पूर्णपणे मार्गी लागणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो का लोकांना दिलेला त्रास आणि लोकांमध्ये जो असलेला भीतीचा जो वातावरण आहे तो काही महिन्यातच या ठिकाणी तो संपणार आहे.